श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 10वी. या अगोदर आपण 9 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 10वी कथा पाहणार आहोत. आपण पाहूया. हे शंकरा, 9व्या अध्यायाच्या शेवटी तू शबराला उद्धारलेस. आता पुढील कथा ऐका. देवव्रत नावाचा एक ब्राह्मण अनर्थ देशात राहत होता. तो विद्वान होता. त्याला शारदा नावाची एक लावण्यवती कन्या होती. 12व्या वर्षी देवव्रताने तिचा विवाह केला. वर ही शारदेला साजेसा वेदसंपन्न तरुण श्रीमंत असा होता. राजसभेत त्याला मान होता. लग्न झाल्यावर काही दिवस तो सासूरवाडीस राहायला आला होता. एक दिवस संध्याकाळी स्नान संध्या करण्यासाठी तो नदीवर गेला. परत येताना अंधार झाला. अंधारातून येता येता त्याच्या पायाला विषारी साप चावला आणि शारदेचा पती मरण पावला. कोणीतरी ही बातमी गावात सांगितली. शारदा आपल्या माता पित्यासह धावतच निघाली. पती गतप्राण झालेला पाहून तिने अपार शोक आरंभला. मी आता माझे मनोगत कुणाला सांगू? माझे सारे जीवन जळून गेले. माझे भांडार लुटले गेले. लोकांच्या डोळ्यातूनही दुःखाश्रू वाहू लागले. पण दैवगतीपुढे काय करणार? जावयाचे उत्तरकार्य करून देवव्रत ब्राह्मण शारदेसह घरी आला. बरेच दिवस उलटले. एक दिवशी काय झाले? घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती. विधवा शारदा एकटीच घरी होती. त्यावेळी नैध्रुव नावाचे वृद्ध ऋषी शारदेचे घरी आले. नैध्रुव ऋषी आंधळे होते. त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर बसवले. ऋषींचा योग्य तो आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला. तेव्हा तुझे सौभाग्य वाढो आणि अतिशय विद्वान असा पुत्र तुला हो, असा आशीर्वाद त्या वृद्ध आंधळ्या तपस्व्याने शारदेला दिला. शारदा खिन्नपणे हसली. तिचे डोळे भरून आले. नंतर ती म्हणाली, महाराज, मी विधवा आहे. आपला आशीर्वाद खरा होणार नाही. त्याबरोबर नैध्रुव ऋषी म्हणाले, माझ्या तोंडून ज्या शब्दाचा उच्चार झाला ते शब्द खरे व्हायलाच हवे. माझे तपसामर्थ्य फार मोठे आहे. मी माझे शब्द खरे करून दाखवेन. असे बोलणे चालू असतानाच शारदेचे आई, वडील, भाऊ सर्व घरी आले. त्यांना सर्व हकीकत कळाली. असे अघटित कसे घडेल? शारदेच्या वडिलांनी ही शंका प्रदर्शित केली. तेव्हा ते वृद्ध तपस्वी म्हणाले, ऋषींचा आशीर्वाद हा पवित्र असतो. तो क्षणात रंकाला राजा बनवतो आणि शाप देऊन सर्व कुळाचा संहार करू शकतो. ब्राह्मणाच्या शापाने सर्व यादव कुळ नष्ट झाले होते. नहुष राजा सर्प झाला होता. शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणीने सागरात बुडवली होती. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सुद्धा ब्राह्मणाच्या शापाचे नेहमी भय वाटत असते. परीक्षित राजा शापामुळेच भस्म झाला होता. कोपिष्ठ जमदग्नी ऋषींनी आपल्या 4 पुत्राचे आज्ञा न ऐकल्याच्या अपराधावरून भस्म केले होते. विप्र शापामुळेच पांडू राजाला सुंदर स्त्री असूनही उपभोग घेता येत नव्हता. नारदाच्या शापाने कुबेर पुत्र झाडे बनले होते. 8000 सागरांना आग लागली होती. कृष्णासहित सर्व यादव कुळाचा ब्राह्मणाच्या शापानेच नाश झाला. नृगराज अशा शापाने सरडा बनला होता. आत्रिनंदनाला क्षयरोग लागला. सूर्याच्या पुत्राचा दाशीपुत्र झाला. हे सर्व शापामुळेच झाले. हे ब्राह्मण पाषाणाचा देव करू शकतात. रंकाचा राव करू शकतात. मंत्राक्षता टाकून कोरड्या लाकडांवर नवीन पालवी फुटू शकते. हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात असते. तेव्हा माझे शब्द खरे होणारच. आता मी सांगतो तसे करा. मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरी ठेवला. शारदेला उमामहेश्वराचे वृत्त सांगितले. षडाक्षर मंत्र दिला आणि विधियुक्त त्या मंत्राचा जप करण्याची आज्ञा दिली. शारदेच्या अंगणात एक मठ बांधून नैध्रुव ऋषी राहू लागले. त्यांनी सांगितले, ह्या व्रताचा आरंभ चैत्र मास किंवा मार्गशीर्ष मासात शुद्ध पक्षात करावा. सोमवार, अष्टमी
किंवा चतुर्दशी या दिवशी मुहूर्त पाहून उमा महेश्वराची पूजा करावी. असे संबंध वर्षभर व्रत आचरावे. गुरुवचनाप्रमाणे शारदेने उमा महेश्वराची स्थापना केली. 4 खांब रोवून शिव मंदिर तयार केले. वर पांढरे छत बांधले. 4 खांबांना फळा फुलांनी सजवले. रांगोळ्या घातल्या. सुवासिक फुले आणली. तांदुळावर घटाची स्थापना केली. उमा महेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार केल्या आणि त्यांची प्रतिष्ठापना केली. मग भक्तिभावाने षोडोपचारे त्यांची पूजा सुरू केली. ब्राह्मण सवाष्ण बोलावून त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा दिली. पुराण कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत असे. शिवनामाचा जप करत जागरण करत असे. गुरुवर तिचा आढळ विश्वास होता. कोटी सूर्यासारखा तेजस्वी असलेला, कर्पूर गौरा, शुभ्र वस्त्रे आणि दागिने लावलेला, आपल्या जटाभारात गंगा धारण केलेला, सर्पाचे अलंकार घातलेला, चंद्राची कोर कपाळावर मिरवत असलेला, भस्म चर्चिल्यामुळे पांढरा शुभ्र दिसत असलेला, कपाळावर 3रा नेत्र असलेला, तेजस्वी नेत्र असलेला, 5 पेक्षाही तेजस्वी असा निळाकंठ असलेला, हातात आयुधे घेतलेला, त्रिशूळ कपाळ आणि डमरू हातात घेतलेला, पाशुपत अस्त्र धरलेला, शुभ सिंहासनावर शुभ्र कातडे अंगाभोवती गुंडाळून नाना रत्नांनी झळकत असलेला सांब सदाशिव शारदा नजरेसमोर आणत होती. शंकराचे चिंतन करत होती. तिच्या नजरेसमोर शुभ्र कैलास पर्वत, त्यावर खांबाच्या आधाराशिवाय घातलेला दिव्य मंडप, ऐरावताहूनही मोठा पांढरा शुभ्र असणारा नंदी, शेष आणि तक्षक नाग, रत्नखचित कुंडले घातलेला भवानीचा पती साकार होऊन उभा राहिलेला होता. गुरुकृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते. अतिशय सुंदर तारुण्याने मुसमुसलेली, सुवासिक फुलांच्या माळा घातलेली, भुजंगासारखे लांब काळेभोर केस असलेली, सुडोल तेजस्वी बांधा असलेली, डोळे दिपून जावेत अशी तेजस्वी पार्वती शारदेच्या मनचक्षु पुढे दिसत होती. आजपर्यंत ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले त्या स्त्रिया पार्वतीच्या पायाच्या नखाचेही सर येईल अशा नव्हत्या. पार्वतीच्या अंगाचा सुवास ब्रह्मांड फोडून वर येत होता. जिथे तिची पावले पडत होते तिथे सुंदर लाल कमळे उगत होती. दाताचे तेज पाहून रत्ने खड्यासारखी तुच्छ बनत होती. या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे नव्हते. सूर्यचंद्राचे तेज ओतून त्याने तिला बनवले आहे असे वाटत होते. ओठ लाल लाल दिसत होते. नेत्राचे तेज मोत्यावर पडले की मोती गुंजेसारखे दिसू लागतात आणि जगन्माता पार्वतीने हास्य केले की ती पुन्हा पांढरे दिसत होते. शुभ्र हंस ओळीने बसावे तसे पार्वती मातेचे दात सुंदर दिसत होते. दात पांढरे शुभ्र होते, परंतु अंधाराचा लाल रंग त्याच्यावर पडला की ते क्षणभर डाळिंबाच्या लाल लाल दाण्यासारखे दिसत. गळ्यांतील मोत्यांचे हार इंद्रनीळ मनासारखे तेजस्वी होते. कमंडलू सारखे मोठे घाटदार आणि तेजस्वी असे स्तनयुगल मोठे सुंदर दिसत होते. गजानन आणि कार्तिक स्वामी यांना त्या सणातले अमृत प्राशन करायला मिळाले होते. प्रलय कालातील वीज गाळून तिचे वस्त्र देवीसाठी बनवले आहे असे वाटत होते. मोती लावलेली चोळी चमचम करत होती. हातात अलंकार झळकत होते. अनेक वेश धारण करणारी, भक्तांवर कृपा करणारी आदिमाता, आदिपुरुषाचे ज्ञान, ब्रह्मांडाचे घडणजडण करणारी पार्वती माता फारच सुंदर दिसत होती. कृतिका नक्षत्राप्रमाणे तेजस्वी असे अलंकार तिने कानात घातले होते. अरुणोदय आणि संध्या समयीची लाली कमी दिसावी इतके सुंदर कुंकू तिचे कपाळावर रेखले होते. विश्वप्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून शंकर निर्गुण बनले तरी पार्वतीचे सौभाग्य मोठे होते. तिने 2 वेळा शंकराशी विवाह केला होता. विडा खाऊन सुंदर दिसणाऱ्या
वदनचंद्राचे वर्णन करताना कवी थकले होते. प्रयाग तीर्थात 3 नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे अशी आंब्याची वेणी शोभत होती. शुभ्र हार गुंफून मध्ये लाल फुले गुंफली होती. त्यात पद्मज नंदिनी गुप्त रूपाने राहत होती. मृद, राखडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थात तळपणारे जलचर होते. मोठे मोठे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधलेले गोंडे होते. ब्रह्मांडांनी गुंफलेली मोहन माळ गळ्यात घातलेली होती. जीव आणि शिव हे 2 पक्षी म्हणजे तेजस्वी स्तनयुगल होते. अखंड सौभाग्यवती असल्याने हातात वज्र चुडा घातलेला होता. 10 बोटांत 10 अंगठ्या घातलेल्या होत्या. त्या अंगठ्या म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू याचे 10 अवतारच होते. पायातले पैंजण छुमछुम वाजू लागताच शंकर समाधी विसरत होते. एकनिष्ठ भक्त पायात जोडवी होऊन राहिले होते. अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा करत होती. 1 वर्ष संपले. नैध्रुवाने शारदेकडून वृत्ताचे उद्यापन करून घेतले. 1100 दाम्पत्य जेवायला बोलावले. त्यांना दक्षिणा, वस्त्रे, अलंकार देऊन संतुष्ट केले. रात्र झाले. गुरुजवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करत होती. मध्यरात्र झाली आणि सर्वकडे एकदम प्रकाश पडला. नैध्रुव ऋषींच्या आंधळ्या नेत्रांनाही तो प्रकाश दिसला. त्यांना दृष्टी आली. नैध्रुव ऋषी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले. भवानी फक्त त्या दोघांना दिसत होती. इतर लोकांना काहीही दिसत नव्हते. शारदा उभी राहून देवीची प्रार्थना करत होती. हे जगदंबे, भवानी माते, ब्रह्मानंद पदाचा लाभ करून देणाऱ्या आंबे, गणपतीच्या माते, वेद पुराणातही तुझी थोरवी गायलेली आहे. तुझी कृपा झाली की जन्मांध असलेल्यांना डोळे येतात, पांगळे वाऱ्यासारखे धावू लागतात, मुके बोलू लागतात, मूर्ख पंडित बनतो, गारांचे चिंतामणी बनतात, वाळूची रत्ने होतात. संसारातील भयाचा नाश करणाऱ्या, भक्तांचे पालन करणाऱ्या, वेदांना मातृस्थानी असणाऱ्या भवानी माते, ब्रह्मा आणि इतर देवही तुझे ध्यान करत असतात. हे त्रिदोष आणि त्रिताप हरण करणाऱ्या माझे आंबे, जे तुझे त्रिकाळ ध्यान करतात ते मुक्त होतात. शिवशंकराच्या प्रियतमे, सर्व ऐश्वर्य देऊन कल्याण करणाऱ्या आंबे, तू सर्वकडे भरून उरलेली आहेस. शारदेचे स्तवन ऐकून प्रसन्न झालेली आंबा म्हणाली, मी प्रसन्न आहे, वर माग. मग नैध्रुव ऋषींनी देवीला सर्व हकीकत सांगितली आणि विनवले, देवी, माझ्या मुखातून जो आशीर्वाद निघाला तो सत्य कर. तेव्हा देवी म्हणाली, ही शारदा मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती. हिचे नाव होते भामिनी. हिला एक सवत होती. आपले कौशल्य खर्चून भामिनीने पतीला सदैव स्वतःजवळच गुंतवून ठेवले. त्यामुळे हिची सवत वाईट मार्गाला लागली. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचे मन भामिनीवर बसले. संधी साधून त्या जाराने हिचा हात धरला, पण भामिनीला राग आला. त्याचा हात झिडकारून ती रागावून बरेच शब्द बोलली. जार आपल्या घरी गेला, पण भामिनीच्या सहवासाचा ध्यास त्याला लागला होता. तिच्याकरिता झुरून झुरून शेवटी तो मरण पावला. पतीचे आपल्याकडे लक्ष नाही याचा राग येऊन भामिनीच्या सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला. सवतही मरून गेली. आयुष्याची दोरी तुटल्यानंतर भामिनीला मृत्यू आला आणि शारदा म्हणून तिने या घरी जन्म घेतला. पूर्वीच्या जाराने ब्राह्मण जन्म घेऊन शारदेशी लग्न केले आणि सूड घेऊन तोही मरण पावला. हिचा पूर्वजन्मीचा वृत्तांत द्रविड देशात आहे. येथून तो खूप लांब आहे. हिचा ध्यास घेऊन तोही तळमळतो आहे. तो शारदेला स्वप्नामध्ये येऊन भोग देईल आणि त्यापासून काही दिवसांनी शारदेला पुत्र होईल. शारदानंदन नावाने तो विश्वविख्यात होईल. स्वप्नात रती क्रीडा करून शारदेला व त्या द्रविड देशातील ब्राह्मणाला जागृतीत केलेल्या रती क्रीडेपेक्षा जास्त सुख होईल. असे बोलून आंबा गुप्त झाली आणि खरोखरच शारदेला तशी स्वप्ने पडू लागली.
दिवस राहिले. शेजारी पाजारी निंदा करू लागले. सासरचे नातेवाईक येऊन बोलू लागले. उपरोधाने हसून टिंगल करू लागले. कुणी म्हणाले नाक कान कापून हाकलून द्या. म्हणे आंबा पेटली. जार कर्म करायचे आणि देवीला मध्ये ओढायचे. तेवढ्यात आकाशवाणी झाली. शारदेला नाव ठेवू नका. माझ्या कृपेने ती गर्भवती झाली आहे, ती पापिनी नाही. आकाशवाणी ऐकूनही दुष्टांची तोंडे बंद झाली नाहीत. पण गर्दीतला एक धर्मशील वृद्ध म्हणाला, अरे उगाच या पोरीला छळू नका. ईश्वरी माया अगम्य आहे. खांबाशिवाय आकाश तोलून धरणारी, पाण्यात पृथ्वीला वर उचलून धरणारी ईश्वरी शक्ती काय हवे ते करू शकेल. चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे. परमेश्वर सर्वीकडे भरलेला आहे. आईच्या गर्भात असणारा इवलासा जीव कसा वाटतो ते सांगा बरे. पूर्वी युपकेत नावाचा राजा होता. एक दिवस त्याचे पाण्यात वीर्य सकलन झाले. ते पाणी एका वेश्येने सेवन केले. तिला सुंदर पुत्र झाला. विभांडकाचे रेत असेच पाण्यात पडले असताना एका हरिणीने ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेले ऋषी शृंगी जन्माला आले. सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला. महिषासूर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला. कित्येक ऋषींच्या बोलण्याने गर्भ राहिले. रोहिणीच्या पोटी रेवती रमण कसा जन्मला. सांबाचे पोटी मुसळ कसे जन्मले. कुंतीच्या पोटी पांडव कसे उत्पन्न झाले. मागील इतिहास लक्षात घ्या. देवाची करणी अगाध आहे. पण दुर्जनाचा यावर विश्वास बसला नाही. ते निंदा करतच होते. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, हे मूर्खांनो, शारदेचा गर्भ सत्य आहे. जो कोणी तो पापाचा आहे असे म्हणेल तर त्याच्या जिभेतून किडे खाली पडतील. हे सर्व खोटे आहे. कपट नाटक रचले गेले आहे. एक दुर्जन तरीही असे उद्गारला. पण शब्द संपताच त्याची जीभ चिरली गेली आणि त्यातून किडे खाली पडू लागले. त्याबरोबर सर्वांची खात्री पटली आणि ते शारदेला शरण गेले. तिची क्षमा मागितली. दिवस भरतात शारदेला सुंदर पुत्र झाला. चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. त्याला सर्वजण शारदानंदन म्हणत असत. मुंज झाली आणि त्याने वेदाभ्यास सुरू केला. 4ही वेद, शास्त्रे, पुराणे सर्व विद्या पूर्ण झाली. तो पंडित श्रेष्ठ बनला. महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न केले. एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्राला गेली होती. द्रविड देशाचा ब्राह्मण शारदेचा पतीही यात्रेसाठी तिथे आला होता. दोघांनी एकमेकांना ओळखले. दोघांना वाईट वाटले. देवीने सांगितल्याप्रमाणे उमा महेश्वर वृत्ताचे अर्धे पुण्य शारदेने पतीला दिले. आपला पुत्र त्याच्या पायावर घातला. त्याच्याजवळ 4 महिने राहिले पण वैषयिक सुख घेतले नाही. शारदा पती बरोबर त्याच्या देशाला गेली पण व्रतस्थ राहिली. शारदा नंदन विद्यागुणांनी फार मोठा झाला. आपली आई म्हणजे देवी भवानी आहे व पिता म्हणजे शंकर आहे असे मानून तो दोघांची पूजा करत असे. जो मात्या पित्याची सेवा करत नाही त्याची विद्या, तप, भाग्य सर्व फुकट आहे. बायकोच्या माहेरचे नातेवाईक घरात घेऊन तो आई वडिलांना त्रास देतो, कटू शब्द बोलतो, अन्न देत नाही. तो कितीही विद्वान असला तरी अपवित्र आहे. त्याचा विटाळ सुद्धा होऊ नये. चुकून त्याचा स्पर्श झाला तर सचैल स्नान करावे. तो महादुष्ट मेल्यानंतर नरकात जातो. काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला. आपल्या पुण्याने तो शिवपदाला जाऊन पोहोचला. शारदेने शंकराचे स्मरण केले आणि पती बरोबर सहगमन केले. तीही पती पाठोपाठ शिवपदास पोहोचली. शिवलीला अमृत म्हणजे दिव्य रसायन आहे. जे सज्जन आहेत त्यांनाच हे अमृत आवडेल. श्रीधर कवी श्रोत्यांना हात जोडून विनवतात की सर्वांनी हे अमृत आनंदाने प्राशावे. जय जय रघुवीर समर्थ.